जालन्यात एका लग्नात 390 करोडची मालमत्ता सापडली आणि त्यात गंमत अशी की ते लग्न पण खोटं होतं आणि लग्नाच्या वरातीत आलेली लोक सुद्धा खोटी होती आणि ती लोक होती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची। तर जालन्याला छापा मारायच्या आधी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला एक टीप मिळाली की जालन्याच्या 2 मोठ्या स्टील कंपन्या 120 करोडची टॅक्स चोरी करतायत। टीप मिळाल्यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तिला व्हेरीफाय करून एक प्लॅन बनवते आणि तो प्लॅन असतो लग्नाच्या वरातीचा, ज्यामध्ये भाड्याच्या 120 फोर व्हीलर्स आणि त्याच्यामध्ये 260 इन्कम टॅक्स अधिकारी होते। त्यानंतर येतो 3 ऑगस्ट 2023 म्हणजे छाप्याचा दिवस। जालन्यामध्ये पोहोचतात 120 सजलेल्या गाड्या, त्यामध्ये 260 इन्कम टॅक्स अधिकारी जे की लग्नाच्या कपड्यात आणि त्यांच्यामध्ये एक नवरदेव। फुल लग्नाचं वातावरण ते तयार करतात। जालन्यात घुसल्यानंतर सगळे अधिकारी ठरलेल्या प्लॅन प्रमाणे 3 वेगळ्या ठिकाणी जातात। त्या तिन्ही ठिकाणी 8-9 तास सर्च केल्यानंतर त्यांना पाहिजे तेवढी रक्कम मिळत नाही, पण नंतर शेवटी त्यांना एका कम्प्युटरमध्ये एक फाईल मिळते आणि त्यामध्ये एका फार्म हाऊसचा परत उल्लेख असतो आणि त्याच फार्म हाऊसच्या एका खोलीमध्ये 58 करोड कॅश, 32 किलो सोनं, 14 करोडचे हिरे आणि त्यासोबतच 300 करोडची अघोषित संपत्ती मिळते। आणि त्या दिवशी ती कॅश मोजण्यासाठी SBI